नमस्कार. आजच्या भागामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 27 फेब्रुवारी म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आणि अर्थातच मराठी भाषा गौरव दिवस. आपण सगळे मराठी भाषा गौरव दिन मिळून साजरा करूया आणि त्यासाठी आपल्या या वाहिनीवर या संपूर्ण आठवड्यामध्ये आपले दोनही भाग हे मराठी भाषा गौरव दिनाच्या संदर्भात असणार आहेत. आणि आता मराठी भाषेचा गौरव म्हटल्यानंतर मराठी भाषा समजून घ्यायला हवी आणि मराठी भाषा समजून घ्यायची असेल तर मराठी व्याकरण समजून घ्यायला हवं. आणि मराठीच्या व्याकरणामध्ये ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो अशा आदरणीय यास्मिन शेख. आज वय वर्ष 101 असतानाही त्यांनी फक्त मराठीच्या प्रेमापोटी आम्हाला घरी बोलवून त्यांच्याशी गप्पा मारण्याची अनुमती दिली. आता ही संधी सोडून कसं चालेल? चला तर जाऊया, गप्पा मारूया. बाई, आज तुमच्या वर्गात बसायला मिळालंय, असं तुमच्या वर्गात बसायला मिळालंय अशी भावना आहे मनामध्ये. कारण तुमच्याकडून शिकण्याची संधी तर मिळाली नाही, पण मला वाटतं या भागामध्ये आजची जी मुलं आहेत, आजचे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांना मराठी विषयी खूप काही समजून घेता येईल तुमच्याकडून. काय झालंय, अलीकडे आम्हाला असं वाटायला लागलंय की आपलीच मातृभाषा मराठी आपण लहानपणापासून बोलतो, पण अचानक ती खूप अवघड वाटायला लागली. तर असं का बरं होत असावं? मराठी अवघड का वाटते आम्हाला? नाही, खरं मराठी अवघड काहीच नाहीये. तुम्ही जर सुरुवातीपासून मराठी शिकत असा किंवा मराठी लोकांच्या मध्ये असला प्रश्नच येत नाही. व्याकरणाची भीती वाटते. नाही, काय व्याकरण जे आहे ते प्रामुख्यानं लेखनामध्ये, औपचारिक लेखनामध्ये आहे. बोलताना तुम्ही काही ओळखू शकता आणि त्याच्यामध्ये कोणी तुम्हाला ऑब्जेक्शन घेणारच नाही. चुकीचं बोलत ते चालतं. तर मराठीच्या अनेक पोटभाषा आहेत आणि त्या पोटभाषा त्याला मर्यादा आहे एक प्रकारची. त्याचा वाङ्मय निर्माण होत ते भरसं. मला आठवतं नागगोऱ्यांचा एक लेख वाचला होता. ते म्हणाले की ह्या ज्या बोलीभाषा आहेत त्या अत्यंत मर्यादित आहेत. शब्दसंख्याही मर्यादित आहे. त्यामुळे तुम्हाला महत्त्व असेल तर तुम्ही बोलता, पण बारकाई जे आहेत भावनेमधले किंवा बोलण्यातले ते पोटभाषा ज्यांची आहे ते बोलतच नाही. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे या भाषेमध्ये फारसं वाङ्मय निर्माण होणं शक्य नाही. बरोबर. कारण त्याची म्हणजे भाषेची मर्यादाच आहे. लोकसंख्या जरी पुष्कळ असली तरी सुद्धा बोलणारे जे असतात त्यांचं बोलणं एकमेकांना कळतं, तुम्हाला कळतच नाही. तेव्हा इतकं मर्यादित त्याच्या लोक त्याच्या माहीत असलेल्या विषयामुळे ते जास्त निर्माण काय करू शकत. बोली भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात वाङ्मय निर्मिती होऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये मर्यादित शब्दसंख्या आहे. हा, आणि तेवढंच ते बोलतं, त्याच्या पलीकडे बोलतच शब्द. आपण जसं या प्रकारच्या भावना व्यक्त करू शकतो आणि अनेक शब्द वापरतो विशेषतः लेखनामध्ये. तसंच त्याच मर्यादित. आणि ही भाषा जी आहे ती समृद्ध आहे. दिवसेंदिवस त्याच्यामध्ये भर पडते निरनिळ्या शब्दांची. आपण घेतो निरनिळ्या भाषांवरून शब्द, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. म्हणजे मराठीमुळे ते इंग्लिश शब्द घेता काही काही ठिकाणी असं आहे की सहजपणे मराठी शब्द असतो तर तिथं इंग्लिश शब्द वापरा. त्याचा मला ऑब्जेक्शन. आणि विशेषतः लिखाणामध्ये उगाच इंग्लिश शब्द बरं टाळायचं आहे, याला माझा विरोध आहे. म्हणजे कुठेतरी आम्ही आळशी होत जातो. आणि मराठीमध्ये खूप शब्द आहेत, समृद्ध भाषा आहे. समजलं ना? आणि ती कशी तुम्ही वापरता हे महत्वाचं आहे. आणि आपण म्हणतो तसं की जसं वापरू तशी ती वाढेल. जसे वापरतात तर भर पडत जाते.
निरनिळ्या भाषेतले शब्द तुम्ही मराठीमध्ये आणता. आता बस शब्द काय शब्द, बस इंग्रजीतून आला. बस बस किंवा स्टेशन, कॉलेज असे तर शब्द आपला सहजपणे, हॉस्पिटल, सूट बूट, रुग्णालय वगैरे असं काही कोणी म्हणत नाही. महाविद्यालय वगैरे असं विद्यालय कोणी बोलत नाही, फक्त लिखाणामध्ये येईल. तर त्या दृष्टीने मराठी भाषा जपली पाहिजे, तिची समृद्ध केली पाहिजे आणि तिच्याबद्दलचा अभिमान बाळगला पाहिजे मुख्य. कारण मला शेख हा नावामुळे कोणतीला अनुभव पुष्कळ आले. मला एक आठवतो की SIS कॉलेजमध्ये मी लेक्चर होते आणि एकच वर्ष झालं असेल शिकवून, 60 साली ते सुरू झालं. तर मी सकाळी लेक्चरसाठी म्हणून लेफ्टकडे चालले होते आणि ते पलीकडच्या बाजूला ती 3-4 मुलं उभी होती. ती मी शिकवलं वर्गातली नव्हती, दुसरीकडची. माझं काही लक्ष केलं नाही त्याच्याकडे. पण ते मला पाहिल्याबरोबर पाकिस्तानी 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 असं. अरे बापरे. मी मग लेफ्टपर्यंत जाता रामजोशी प्रिन्सिपल होते, त्याच्याकडे गेले आणि म्हटलं ही मुलं असं काय म्हणतात, पण युद्ध सुरू झालेलं असं नाही पाकिस्तान बरोबर. मला पाकिस्तानी म्हणजे फक्त नावामुळे. हा नावामुळे. मग ते रामजोशी लागलीच उठले त्यांच्या ऑफिसमधून. त्या मुलाला त्याने समजून सांगितलं, जेव्हा झापलं आणि यावेळेला पण पुन्हा मला पाकिस्तानी म्हणायचं नाही असं आहे. त्यावेळेला तुम्हाला ते कठीण गेलं असेल ना, कठीण गेलं असेल ना त्यावेळेला. हो. आणि नंतर वर्गाच्या दृष्टीने मला अनुभवायचे खूप मिळाले. मी वर्गात जायला निघाले बालकणीचं तशी पुढे की FI मध्ये एक सायन्सची मुलं वगैरे 2-3-4 वर पटकन बाहेर यायची दारात. मिस 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 दिस इज नॉट इंग्लिश क्लास, दिस इज नॉट फ्रेंच क्लास असं काय. मी शांतपणे हा मराठीचा वर्ग आहे ना तर असं ते. मग मी आता येऊ का त्याच्या पगाराने वर्गात यायची. शिकवायला लागले मग काय प्रश्न. मग कोण काय म्हणेल. पण काही गमतीचा अनुभव काही त्रासदायक अनुभव आलेले आहेत खूपच. ठीक आहे, मी त्याच्याकडे कधी असं जागाने चिडून पाहिलंच नाही. पण मला एक सांगा, तुम्ही आता इतकी वर्ष मुलांना शिकवलेलं आहे, आजच्या शिक्षकांनी मराठी जपण्यासाठी मुलांना त्या भाषेची गोडी लागण्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? हे बघा, भाषेची गोडी लागायला तुम्हाला ती भाषा आवडलेली असली पाहिजे. आता मला पुष्कळसे लोक म्हणायचे की तुम्ही मराठी चांगलं कसं बोलता. म्हटलं मला मराठी माझी मातृभाषा, मातृभाषा कशी शेख असून म्हटलं माझे तू हे करणार तुझा लोकसंख्या जनगणना. त्याने मला विचारलं उर्दू. म्हटलं काय उर्दू काय, तुमची मातृभाषा उर्दू. म्हटलं माझी मातृभाषा उर्दू नाही, मराठी आहे. ऐकच ना काय केलं. तर मग मिस्टर शेख बाहेर आले. त्यांना विचारतात तुमची मातृभाषा कुठली सांगा. ते म्हणाले मराठी. मराठी शाळातून शिकलो, कॉलेजमधून शिकलो, मराठी माझी मातृभाषा. माझ्या बायकोशी मराठीमध्ये बोलतो. म्हणजे असे गमतीदार अनुभव, कधी गमतीदार कधी त्रासदायक असे अनेक आलेले, पण त्याचा मी इश्यू केला नाही. मला आठवतं की FYच्या वर्गामध्ये पहिल्या दिवशी शिरताना माझी मुलगी ही रुक्साना ही
त्याच वर्गात होते. तिच्या जवळ बसलेली जी मुलगी होती तिला माहित होतं की ही ह्यांची आई म्हणून. तर ते आपल्याला त्याला शेक कोण तिथे शिकवलंय मराठी झाला. मराठीचा निकाल लागला. ती गंभीरपणे बसली. ती असं नाही म्हणाली की माझी आई येते. वर्गामध्ये गेली तर म्हणजे वृक्षाचा चेहरा असा इतका उदास का दिसतो आणि गप्प का काय मी शिकवलं त्या मुलीचं जगायचं दूर झाला. पण वृक्षाला तू असा चेहरा करून का बसली होतीस ते तिने मला सांगितलं का हे मुली मला आणली की आता ते मुसलमान आपल्याला मराठी शिकवायला लागले काय काढले असं. तर ती काय बोलली नाही. विरोध नाही केला. ते असे गमतीचा अनुभव पुष्कळ आले. त्रासदायक अनुभवही आले. पण ठीक आहे. तुम्ही वर्गात मुलांबरोबर काय प्रयोग करायचात की मुलांना व्याकरण छान यावं कळावं? नाही काय होते का नुसतं व्याकरण नाही शिकवलं. व्याकरण हा एक विषय होता BA ला. FY इंटरला नव्हता. त्यामुळे FY इंटरला वाङ्मय शिकवलं. नंतर संत वाङ्मयातले असं सगळे. ते सुरुवातीला असं मुलांना वाटत ह्या कसं आपल्याला संत वाङ्मय शिकवते असं वाटत होतं ना. वाटले त्याचं मी काही नाही. कारण मला आठवतं की हे काय नाव दिसलं एक विद्यार्थिनी. हां पण ती मुंबईमधलं जसं हे खडीचा म्हणून एक भाग आहे तिथली ती राहणार होती. तो वर्गामध्ये मी जायच्या आधी सगळ्या FYच्या मुलांची एक कमिटी तिने बोलले म्हणजे आता शेखबाई आपल्याला शिकवायला आहे. आता मग बुरखा वगैरे घालून आणि ते तर आपण त्याची थट्टा करायची असं सगळं FYच्या मुलांनी ठरवलं. मी वर्गात गेले त्यावेळेला माझे केस कापलेले होते. पोम केलेले होते. साडी मध्ये होते. तर मी गेल्याबरोबर माझ्या बुरखा नव्हता. बघायला लागले. मला कल्पनाच नाही याचं बुरखा हे त्यांचं बोलणं झालेलं होतं. मी शिकवायला सुरुवात केली ते त्या चकित झाले. अरे चांगलं शिकवत आहे त्या. कारण त्यावेळेला संत वाङ्मयाच्या कविता वगैरे शिकवत होते मी. कारण त्याला शंका काय होती की कसं काय संत वाङ्मय शिकवतील. त्यांना बोलत राग असेल म्हणजे उर्दू माणसाला येणारच नाही असा एक समज. तसं मला आपल्याला वर्ष शिकवत तसं काय चाललं नाही. मी तसं संत माझ्याबद्दलच्या आधारानंच सगळं शिकवलं. पण तू पहिलं व्याख्यान ऐकायला मला आठवतं बाई कसं शिकवतील असं सगळं लोकांना आश्चर्य वाटलं. पण त्यांचं ते आश्चर्य नाहीच झालं आणि त्यांच्यामध्ये लोकप्रिय झाले. एक प्रश्न कदाचित थोडासा वेडसर प्रश्न असेल पण मला विचारावासा वाटतो की व्याकरण नेमकं तयार कोण करतं? नाही ऐका मी जेव्हा ज्युनियर BA ला आले SP कॉलेजमध्ये होते त्या शिकवत आणि श्री माटे हे मराठी शिकवले आणि वाटवे केना वाटवे आणि शिवमठ आणि शिवमठाच्या प्रथमच तो BA ला त्यांनी भाषाशास्त्र आणि व्याकरण असे 2 पेपर्स त्याच्यामध्ये भर टाकली. तर शिवमठे आम्हाला व्याकरण शिकवायचे आणि त्यावेळेस दामल्यांचं व्याकरण हे त्याच्यापेक्षा असायचं ते प्रमाण मानलं जायचं. वर्गामध्ये 5-6 जण आम्ही पहिल्या दिवशी त्यांनी विचारलं की दामल्यांचं व्याकरण कोणी घेतलंय. कोणीच मला हातच. त्याचं आश्चर्य वाटलं. अच्छा बघतोय तू व्याकरणामध्ये पहिले असं म्हणाले.
आणि त्याने आम्हाला इतकं सुंदर ते व्याकरण शिकवलं. त्यामुळे मला व्याकरणाविषयी खूप गोडी निर्माण झाली. व्याकरणाला मला पहिला जो क्रमांक तो काही सोडलाच नाही. मराठीमध्ये मी पहिला क्रमांक मला असेल. आणि माटांची मी अगदी आवडते विद्यार्थिनी होती. ते असं एकदा मला म्हणाले की मला मोठा मुलगा असतात तर तुला मी माझी मुलगी मानलंस. त्यांची बायको सुद्धा बोलवायची, काही खायला प्यायला नवीन केलेलं हॉस्टेलमध्ये होते ना. होय. आणि मग पाटावर बसवायची, ओवाळायची, हे सगळं मला नवीन होतं. ते काय मजा वाटायची. आणि मातांच्यामुळे मला व्याकरणाविषयी खूप गोड निर्माण झाली. पण ते त्रासदायक जे अनुभव होते त्याच्याबद्दल मला कधी राग धरला. म्हणून तुम्ही एवढी वर्ष सातत्याने काम करत राहिलात, कारण एखाद्याला त्याचा त्रास झाला तर विद्यार्थी खूपच होते प्रेम करायला लागले. आणि आम्हाला असे शिक्षक मिळाले नाहीत, आमच्या पुढच्या पिढीला तर नाहीच मिळत आहेत. त्याला विद्यार्थ्यांच्या माझ्यामध्ये अतिशय चांगलं नातं होतं. म्हणजे ते मला असं वाटतं की आता नवीन मुलांना भाषेची गोडी निर्माण व्हायला, तुम्ही म्हणालात की भाषा आवडली पाहिजे, त्या भाषेची माहिती म्हणा किंवा त्याची भीती न वाटता त्यांना ती खेळकर पद्धतीने शिकवली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? लहान मुलांना जी आता मराठी शिकवायचं असेल तर थोडस त्यांना आवडेल किंवा त्यांना कळेल भाषा, त्यांना गोडी निर्माण होईल. जशी तुम्ही शिकवल्यानंतर किंवा तुम्ही म्हणालात की माटे सरांनी शिकवल्यावर तुम्हाला व्याकरणाची गोडी निर्माण झाली, तसं आजच्या तेव्हा व्याकरणाची गोडी निर्माण होण्याचा प्रश्न नव्हता. उलट विद्यार्थ्यांच्या मध्ये व्याकरणाविषयी तिरस्कार होता. व्याकरण म्हणजे कंटाळा असं काय, आणि काय वाटलं चुकीचं लिहायचे. म्हणजे व्याकरण समजून घेणारे शिक्षकही नव्हते हे सांगायचं. शिक्षकाचं मला वाटतं जर व्याकरणाविषयी प्रेम असेल, आवड असेल तर त्याचं शिकवणं बदललं. आणि त्यामुळे व्याकरण शिकवणं महत्वाचं आहे. ज्या शिक्षकाला व्याकरणाचा तिरस्कार आहे त्या कधी मुलांच्या मनामध्ये व्याकरणाविषयी गोडी निर्माण करता येणार नाही. खरंय. म्हणजे मुळात आपण त्या भाषेत रस घ्यायला हवा आणि तरच आपण तो पुढे आपल्या पुढच्या पिढीला त्याच्यात गोडी निर्माण करू शकतो. कारण मला आठवतं SIS मध्ये शिकवलं असताना MA विद्यार्थ्यांना पण शिकवायला कॉलेजमध्ये संध्याकाळी जावं लागायचं. आता मुलांना मी व्याकरण आणि भाषाशास्त्र शिकवत होते. तर एक दिवशी मी जिना चढणशीवर चढत होतो वेळा संध्याकाळी, तितक्यात एक मुलगा खाली आला. मिस म्हटलं काय? अहो तुम्ही व्याकरण आमच्या तळहाजला होते आणून ठेवत. अशा प्रकारचे विद्यार्थी मला मिळाले, माझ्यावरती प्रेम करणारे, माझ्याविषयी आदर असलेले. आणि त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर 10 वर्ष IASच्या विद्यार्थ्यांना व्याकरण आणि भाषाशास्त्र, भाषा विज्ञान म्हणा हे शिकवलेले आहे. आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी आहेत. आणि खरं तर तुमच्या पुस्तक रूपाने आजही आमच्यासारखे विद्यार्थी पण आहेतच. म्हणजे प्रत्यक्ष नाही तरी पुस्तक रूपाने तरी आम्हाला तुमच्याकडनं खूप शिकायला मिळतं. तर मी व्याकरण असं शिकवलं की मुलाला ते आवडायला लागलं. अनेकदा काही उच्चारांच्या बाबतीत थोडीशी गल्लत होते. म्हणजे आता मराठीमध्ये याचा उच्चार म्हणजे आता आम्ही अनेक वर्ष कार्यक्रम करत असूनही गजर म्हणायचा विठू नामाचा का गजर म्हणायचा? उदाहरण द्या. गजर म्हणायचा विठू नामाचा गजर सुरू आहे म्हणायचं का विठू नामाचा गजर सुरू आहे म्हणायचं? गजर. गजर
मराठीमध्ये मला तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे की मराठीची जी वर्णमाला स्वीकारली गेली ब्रिटिशांच्या काळामध्ये, तर तिथे लक्षात आलं की मराठी बोलायचं एक व्याकरणाचं पुस्तकच नाही. म्हणून ते एक अभ्यासकाने गेले जे संस्कृत व्याकरणाचे तज्ज्ञ. त्याने काय केलं, मराठीची वर्णमाला लिहितात. त्याच्यामध्ये संस्कृतचा आदर्श होता. संस्कृत बोलले पाणिनी, त्याचा आदर्श होता. मग तशी स्वीकारले. त्यामुळे त्याने काय फक्त काय केलं की त्या वर्णमालेत फक्त ची भर घातली, कारण संस्कृतामध्ये आहे. हां, पण तेवढीच नाही आहे, खरं की ते खूपच काळ हा होता. हां, उदाहरणार्थ मराठीची वर्णमाला जी आहे म्हणजे सगळे स्वर ते संस्कृतामध्ये जे आहेत ते मराठीमध्ये आहेत का, आपण विचार केला तर कळत. रू रू लू लू हे मराठीमध्ये स्वर आहेत. खरं म्हणजे झुशीचा उच्चार तुम्ही र आणि ओ करता. झुशी हा स्वर असं वाटत नाही. स्वर हा कसा असतो, किती लांबवता येतो. ई ऊ तिकडे लांबवता येतो, तसा रू लांबवता येतो नाही. लू मराठीमध्ये लू ह्रस्व लू दीर्घाचा प्रश्नच नाही. दीर्घ लू तर नाहीच आहे, म्हणजे ल खाली अशा दोन नाही. तर मराठीमध्ये एकच शब्द आहे, कोणता, क्लृप्ती. आणि त्याचा उच्चार तुम्ही कसा करता, करालो ललाऊ सांगा, स्व आहे का, लांबवता ऊ. तर त्यामुळे मग संस्कृतची वर्णमाला जशी तशी स्वीकारून हे चुकीचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही आता जे सांगितलं की च च ज ज झ झ मराठीचे मध्ये दोन्ही वर्ण आहेत. आपण त्याला निराळ स्वरूप देत नाही किंवा हिंदीमध्ये कसं आहे, नुकता आहे, हा नुकता दिला असता फरक कळतो. पण मराठीमध्ये फरक नाही. उच्चारामध्ये आपण फरक करतो, समजलं ना. म्हणजे चादर म्हणतो, चादर म्हणत नाही. चमचा म्हणतो, चमचा असं म्हणत नाही. काही लोक म्हणत असेल, पण सामान्यपणे सुशिक्षित जे आहेत ते चमचा म्हणते. चार म्हणजे च आहे. पण माझा असेल तर झ आहे, झ नाही. पण माझी आहे. म्हणजे हा अगदी सहज होणारा फरक आहे. त्यामुळे आपण नुकता देत नाही, पण उच्चारामध्ये फरक दाखव. पण मी अनेकांच्या तोंडी चादर ऐकलेलं आहे, चमचा ऐकलेला आहे, समजलं ना. त्यामुळे काही लोक फरक करत नाही, तसं दिसतंय. ते नका करणार, पण लिखाणामध्ये येतोच, कारण उठता नाहीये. तर मराठीमध्ये वर्णमाला देताना त्यांनी दोन्ही वर्ण द्यायला पाहिजे होते. च ज झ आहे, च झ ज. संस्कृतामध्ये च ज झ आहे, च झ नाही. लक्षात ठेवा, हा संस्कृतामधला आणि मराठीमधला फरक आहे. हा, पण वर्णमाला त्याने केली, त्याच्यामुळे संस्कृतचा आदर्श होता पाणिनीचा. त्याप्रमाणे केली, फक्त लची भर घातली. तर त्या दृष्टीने वर्णमाला किंवा तुम्ही बघा, ई ई ओ ओ हे दोन वेगळे स्वर नाही, म्हणजे फक्त उच्चार आपण त्याचा, उच्चारामध्ये ते दीर्घत्व आहे, पण ते वेगळे स्वर नाहीत. जसं आपल्याला अ लांबवला जातो, आ तर संगीतकार तिथे आ तो किती लांबतो, पण म्हणून तो काही निराश स्वर ते म्हणाल नाही. मग ई आणि ओ का म्हणतो, पण लिखाणामध्ये फरक आहे.
हां ई असेल ह्रस्व तर तुम्ही त्याच्या वरचे रफा देत नाही. दीर्घ असेल तर देता. समाई असा शब्द असेल तर ई वरती रफा येतो. पण इच्छा नाही. हां हा एक फरक आहे. तर मराठी व्याकरणकार जे पहिले ज्यांना मराठीच्या व्याकरणाचे पाणिनी म्हणून संस्कृत नाव त्यांनी हा फरक केला नाही. मराठी वर्णमालेमध्ये आणि संस्कृत वर्णमालेमध्ये फरक आहे. तो क दाखवला होता. फक्त दुसरी लयची त्याच्यामध्ये भर टाकली म्हणजे काय फार बदल केला असं नाही. म्हणून हा गोंधळ होतो, उच्चारांचा गोंधळ, की वाचताना की हा नक्की च आहे की च आहे, हा गोंधळ होतो. त्यांचं अम हा जे घेतलेले आहेत हे काही स्वर नाहीत. अम म आहे त्याच्यामध्ये. पहिल्यांदा अ हा स्वर आहे पण उच्चारासाठी अम मध्ये म येतो. पण हा जो म आहे तो अंबादेमध्ये अंबादे म येतो. पण तुम्ही दुसरा शब्द काय एखादा चिंच त्याच्यामध्ये म येत नाही. हा म्हणजे त्याचा उच्चार वेगळा आहे. त्या दृष्टीने मराठी वर्णमाला ते नव्यानं विचार करून द्यायला हवी होती. पण ती जुनीच स्वीकारली गेली आतापर्यंत. आता फक्त एवढा फरक करतात असते. पण मराठी वर्णमालाच बदलला हवी असं मला वाटत. आता तुम्ही अनुस्वाराविषयी म्हणालात तर आपल्याकडे काही उच्चारित अनुस्वार आहेत लिखाणात की जे आपण लिहितो आणि तुम्ही म्हणालात तसा म चा उच्चार करतो किंवा अनुनासिक उच्चार होतो. पण काही अनुस्वार आपण देतो आणि उच्चारत नाही. म्हणजे खरंच मध्ये र वरती अनुस्वार देतो. उदाहरण सांगा. खरंच असं जेव्हा म्हणतो किंवा कसं वाटतंय तर अनेकदा त्याच्यावर अनुस्वार देतो आपण. पण त्या स वर अनुस्वार देतो लिहिताना, पण उच्चारताना आपण म किंवा हा एक फरक मराठीमध्ये महत्वाचा फरक आहे की लेखी भाषेमध्ये विशेषतः औपचारिक लेखनामध्ये तुम्हाला असं कसं वाटतं कसं लिहिता तिथे कसे वाटते असंच होईल. हां म्हणजे औपचारिक लेखनात तुम्ही सगळं कथा लिहिली कादंबरी लिहिली तर कसं वाटतं म्हणू शकता. तू हे काम केलंस का असं म्हणू शकता. हे काम केले आहेस का असं लिहिलं नसतं. पण औपचारिक लेखनामध्ये म्हणजे एका ऐवजी अनुस्वार जो उच्चारामध्ये आहे तो मराठीच्या लेखनामध्ये आढळतो. आणि तो द्यायलाच पाहिजे. कस नुसतं चालणार नाही. कसं असं एच्या ऐवजी अनुस्वार म्हणून तो अनेकदा नवीन जी मुलं आता मराठी शिकतात हे एक वैशिष्ट्य सांगायला पाहिजे. ते कसं वाचतात ते. आणि हे लक्षात घेतलं म्हणजे चुका होणार. कृष्ण कसं वाटतं सवर त्या देते नाही द्यायला पाहिजे. कारण तिथे सवचा पूर्ण उच्चार कसं म्हणजे एका उच्चार वाटत नाही. अनुस्वाराचाही उच्चार नाही. अनुस्वार हा तर त्यावरचा जो भर आहे तो दाखवण्यासाठी आणि तो वापरला पाहिजे. संस्कृत आणि मराठी याच्यामध्ये फरक आहे लक्षात घ्या. वर्णमाला सुद्धा थोडी वेगळी आहे हे लक्षात आहे. आणि आपण जे हे देतो काय वर्णमाला हां त्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. तर हे सगळं लक्षात जातं. कारण ज्ञ क्ष आणि ज्ञ हे काही वर्ण नाही आहे. जोड वर्ण आहेत. क श क्ष असं. हां आणि ज्ञामध्ये द न य तीन त्याच्यामध्ये स्वर आहे.
स्वर आहे, व्यंजन आहे. हां, आता काय करतात तुझं जोड व्यंजना म्हणून खाली देतात, पण ती व्यंजना म्हणता येणार नाही. 3-3, 2-2, 3-3 त्याच्यामध्ये व्यंजना आहे. त्याला जवळ वर्णमाले कसं केलं. या दृष्टीने मराठीचे व्याकरण लिहिलं गेलं सुरुवातीला. त्याच्यापुढे संस्कृतचा आदर्श होता आणि मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे असं वाटून तसे वर्णमाला स्वीकारली तशी. आता मराठी खरोखर संस्कृतोद्भव भाषा आहे का हा विचार करा. पूर्ण होय नाही. मला संस्कृतामध्ये रामा हा प्रश्न रामम रावण द्वितीया, तुमच्याकडे द्विवचन आहे नाही, एक वचन अनेक वचन द्विवचन म्हणायचं नाही. मराठीमध्ये द्विवचन नाही, कुठंच तुम्हाला कधी आढळणार नाही. मी आणि आम्ही, हां हां, मी आणि आम्ही हां, आम्ही वेगळं समजलं, कारण मीचे अनेक वचने रूप झालं. तर या दृष्टीने मराठी व्याकरण सुद्धा तुम्हाला सुधारून द्यायला पाहिजे. आणि हे सगळं आणि मी माझ्या वर्गामध्ये सगळं सांगत होते, त्यामुळे मुलाला नवीनच कळत होतं ना. आणि छान सोपं शब्द सांगितलं कळायचं. तुम्ही व्याकरणामध्ये जर अवघड शब्द वापरले तर मग मुलाला कंटाळा, व्याकरण काय शिकाय असं. तुम्ही सोप्या शब्दामध्ये सोपी उदाहरणं देऊन जर एखादी गोष्ट समजून सांगितली तर ते मुलाला अतिशय आवडतं. मराठी भाषा आत्ता टिकावी आणि अधिकाधिक लोकांनी ती आत्मसात करावी, बोलावी, तिची गोडी लागावी म्हणून नेमकं काय करायला पाहिजे? अनेक गोष्टी आपण करतो, निर्णय संमेलनं भरवतो, त्याच्यामध्ये मराठीबद्दल ते विशेष प्रेम व्यक्त होतं. आणि आत्ता अगदी अलीकडेच मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळालेला आहे. इतके उशिरा मिळालेलं, खूप उशिरा मिळालेलं आहे. त्याच्या आधी कानडी दिंड्या भाषांना केव्हाच कोट्यवधी रुपये मिळत आहेत, अजूनही मिळत आहेत. मराठीला मिळत नव्हता. किती प्रयत्न केले आम्ही त्यासाठी, पण तो आता अगदी अलीकडे मिळाले. हां, आणि ठीक आहे, त्यामुळे मराठी भाषा काही समृद्ध होण्याचं थांबलं नाही आहे. मात्र तुम्ही त्याला पैसे द्या न द्या, मराठी भाषा, मराठी माणूस हा त्याचं जतन करणार, त्या समृद्ध करणार आणि सुंदर देणार. मी नेहमी म्हणते की मराठी माणसानं मराठी भाषेवर प्रेम करावं, ती भाषा समृद्ध करावी, हे त्याचं कर्तव्य आहे. पण इंग्लिश शब्द, हिंदी शब्द वगैरे घुसरून ते वाटाघाट लावू नका. हे म्हणजे इंग्लिश शब्द वापरण्याला विरोध नाही. उदाहरणार्थ कप शब्द काय म्हणतो नाहीच. टेबल शब्द आपण काय मेज कुठं म्हणतोच टेबल्स म्हणतो. खुर्ची हा कुर्सी आहे, जरा मराठी झाला. म्हणजे असे अनेक शब्द आपण मराठीमध्ये आत्मसात केले. तसं इंग्लिशमध्ये अनेक शब्द आहेत. तुम्ही ऑक्सफर्डची अलीकडची डिक्शनरी करून पहा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. वेगळ्या भाषांचे शब्द ते. हा, जंगल सारखा शब्द आता इंग्रजी भाषेने स्वीकारला, किती ते सांगेल. आणि ते पण आपले झालेले म्हणजे श्री भागवत म्हणायचे की तो शब्द त्याला प्रत्यय लागला तो आपला. आणि खरंच आहे. मध्यंतरी अनेकांनी असे प्रयत्न केले, ज्याच्यामध्ये मला पहिलं एक नाव आठवतं आहे ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, की ज्यांनी नवीन शब्द मराठीसाठी बनवले. तर अलीकडे तसा प्रयोग केला की तो थोडा कृत्रिम वाटतो लोकांना. काय झालं माहिती का,
सावरकरांनी खूप शब्द मराठी मध्ये आले, लांबलचक, महानगर पालिका वगैरे असे पण, आणि त्यातले काही रूढ झाले. म्हणजे महापौर आला, दिनांक आला, अनेक आले, खूप शब्द. खूपच आहेत, खूप आले मराठी आले, आणि ते आपण वापरतो. पण त्यांनी काय केले, एक यादी केली आणि त्याच्यामध्ये लांब लचक संस्कृत युक्त मराठी शब्द तयार केले. आता ते मराठीमध्ये रूढ झालेच नाहीत, कारण लांब लचक शब्द होते म्हणून लोकांनी त्याची थट्टा केली. ते तुम्हाला माहिती आहे ना, सिग्नल जो आहे ते काय, अग्निरथ गमन, हिरवे आणि लाल असं, एवढं तर म्हणजे सिग्नल सिग्नल सुटायचा. मला सिग्नल सुद्धा मराठी झाला असं हरकत नाही. पण हे अशी जे आहे ते लांबलचक, ते त्यांच्या शब्दांची लोकांनी थट्टा केली आणि त्यामुळे थोडेसे त्यांनी रूढ केले, काही शब्द रूढ झाले, तर हा शब्द रूढ झालेला नाही अशी थट्टा केलेली आहे. पण असा प्रयत्न नव्याने करायला हवा असं वाटतं का? हे बघा, भाषेमध्ये इतर भाषांचे शब्द आले त्याच्यामध्ये काही दोष नाही, त्याशिवाय भाषा समृद्धही होतं. त्या मराठीमध्ये हे जसे संस्कृत शब्द आहे तसे इतरही भाषा त्याच्यामध्ये शब्द आले. तो सांगितलं, आता टेबल म्हणतो आपण, कुर्सी म्हणतो, असे शब्द आहेत. काही फारसी आहेत, काही इंग्लिश आहेत, काही इतर भाषांच्या मध्ये आहेत. तर ते तुम्ही शिकायला हरकत नाही. भागवत म्हणायचे की जेव्हा मराठी ते अशा शब्दांना प्रत्यय असतात त्याच्या अशा प्रकारे भाषा समृद्ध होण्याला विरोध नाही. मराठी ज्ञानभाषा आहे का असा प्रश्न अनेक जण विचारतात. पण ज्ञानभाषा नाही का असं मी विचारते. मला मराठीमध्ये तेव्हा दिसेल की अनेक विषय आहेत ते आलेले आहेत, त्याला तुम्ही केमिस्ट्री म्हणता, फिजिक्स म्हणता किंवा इंग्लिश, मॅथमॅटिक्स, सगळ्यामध्ये इंग्लिश शब्द आलेले आहेत. ठीक आहे, आपल्याकडे जे नव्हतं ते आलेले ना, तर त्यासाठी काही हरकत नाही शिकायला. म्हणून सावरकरांची थट्टा लोक करतात की असे लांब लचक शब्द. बरोबर आहे, पण स्वीकारायला हरकत नाही, नवीन शब्द यावेत. महानगरपालिका म्हणतोच आपण, अजिबात म्हणतो, किंवा नट नटे त्यांनी शब्द वापरले तेही वापरतो. हो, छायांकन सारखा शब्द असेल, दिग्दर्शक असेल, आता रूढ झाले, निदान लेखनात ते रूढ झाले, प्रत्यक्ष बोलण्यात नाही. तुम्ही बोलण्यामुळे इंग्लिश ते बरं टाका, तसं कशी वेळ वगैरे, त्याला मला थोडा विरोध आहे. इंग्लिश शब्द तुम्ही वापरा एखादा मराठीमध्ये नसलेला, पण मराठीमध्ये शब्द असूनही तो फेकून द्यायचा आणि इंग्लिश शब्द वापरायचा याला अर्थ नाही. माझी एक मावशी म्हणाली होती की मराठी बोलताना तीच उत्तम बोला आणि इंग्रजी बोलताना तीही उत्तम बोला. दोन्ही भाषांची सरमिसळ करून काहीतरी वेगळंच. कारण इंग्लिशमध्ये आपण अशी भर टाकतच नाही, मराठीतच टाकतो. म्हणजे इंग्रजीची स्पेलिंग पाठ केली जातात, पण मराठीच्या रस्व दीर्घाची मात्र भीती वाटते. नाही, आणि इंग्लिशचे स्पेलिंग जे आहेत ते अक्षरशः दस्य तसे नाहीच आहेत. मला आठवतं की मी इंग्लिशच्या पहिल्या वर्गामध्ये आत्ताची 5वी आणि तेव्हाची पहिली इंग्लिश पहिली, तर त्यामुळे अनेक शब्द इंग्लिश शब्द हे वापरले जायचे.
आणि त्याला मराठी शब्द आम्हाला सांगायचेच नाहीत. बाई आमच्या इंग्लिशमध्ये बोलायच्या आणि हळूहळू आम्हाला इंग्लिश बोलता यायला लागलं. असं येऊ शकतं. तर कसं शिकवता हे महत्त्वाचं आहे. तसंच मराठी भाषा ही शिकवताना त्याची मोडतोड करू नका. ती भाषा समृद्ध आहे. खूप विविध प्रकारचे शब्द त्याच्यामुळे आलेले आहेत. निरनिळ्या भाषांमधून आलेले आहेत. ते तुम्ही शिका ना, पण मोडतोड करू नका. या दृष्टीने मराठी व्याकरण किंवा भाषा विज्ञान ह्या विषय जर तुम्हाला कळलेला असेल तर व्याकरणाबद्दल अतिशय गोडले निर्माण होते. आणि त्याप्रमाणे मी सुद्धा डेक्कन कॉलेजने सायन्सवरचा दुसऱ्या का तिसऱ्या वर्षी मे महिन्यामध्ये त्यांचा वर्ग असतो. पंचवळे लावतो तर ते पण मे महिन्यात. त्यामुळे मी त्या भागवताने सांगितलं, जोशींनी मान्य केलं आणि मी त्या वर्गाला गेले होते. 1 महिना तो वर्ग होता. मुलांची राहण्याची वेगळं, मुलींची राहण्याची वेगळं. आणि ठीक आहे, पंचवटीला म्हणजे खूप चढून जावं लागायचं. संध्याकाळी आम्ही काही विद्यार्थी मिळून तिकडे हिंडायचं, बघायचं सगळं. तर मला म्हणायचं आहे की तो जो वर्ग होता डेक्कन कॉलेजचा भाषाशास्त्राचा म्हणजे भाषा विज्ञान, त्यामुळे व्याकरण अधिक चांगलं कळलं. व्याकरण तुम्ही भाषा विज्ञानाची जोड दिलीत तर खऱ्या अर्थानं व्याकरण तुम्हाला कळतं. नाही तर मग असं आहे तसंच काय काय. मी माझ्या व्याख्यानामध्ये पुष्कळ सांगते. एक म्हणजे भाषेला धर्म नसतो. तुम्ही ज्या राष्ट्रामध्ये जन्मलात तिथे जी भाषा लोक बोलतात आणि ज्या भाषेतून तुम्ही शिकता ती तुमची मातृभाषा आहे. त्यामुळे मराठीमध्ये मराठी माझे आई वडील मराठीवरून बोलत होते. त्यामुळे आणि मराठी पुस्तकं आमच्याकडे खूप तेव्हाची मासिकं, तेव्हाची पुस्तकं. त्यामुळे कळत असो नसो मी वाचतच. आणि त्यामुळे मराठीविषयी प्रेम असं निर्माण झालं. माझ्या आईला सुद्धा खूप मराठी पुस्तकं वाचायला आवडतं. आणि पप्पा ऑफिसमधून आले की त्यांनी जे वाचलेले असेल ते सांगायच्या आणि आम्ही सगळे ऐकायचं. त्यामुळे नकळत मराठी भाषा आमच्या घरामध्ये होती. सगळे बोलत होते. मी मराठी पुस्तक खूप वाचले. तेव्हा कळत होतं न कळत होतं ते वाचले. खूप वाचलं पाहिजे आणि त्याला आवडायची पुस्तकं. आणि मम्माने ते वाचलेलं जसं त्याचं पप्पाने वाचलेलं नसलं तर तो घरी आले ऑफिसात सांगायच्या आम्ही ऐकायचं. मराठीशी प्रेम निर्माण झाला म्हणजे मला. आणि मी मराठीचा पहिला नंबर कधी सोडला आहे. आणि तुम्ही आयुष्यभर मराठीची जी सेवा केली आहे त्याच्यासाठी खरं तर आमच्या पिढ्या आणि येणाऱ्या पिढ्या तुमचे आम्ही ऋणी आहोत. खरंच. म्हणून मी नेहमी मला संदेश असतो की मराठी भाषेवर प्रेम करा, ती भाषा समृद्ध करा, हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणजे मराठीविषयी तिरस्कार निर्माण झालेला जेव्हा दिसतो मला इंग्लिश मिडियममध्ये तेव्हा लाभ येतो. आणि त्यामुळे काय होतं की ती जी इंग्लिश मिडियममध्ये मुलं असताना ती मराठी शाळेत शिकलेल्या मुलांचा तिरस्कार करतात आणि त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. नोकरी देताना सुद्धा इंग्लिश मिडियमची मुलं इंग्लिश बोलणारे त्याला अधिक प्राधान्य दिलं. मराठी माणसाला
तुच्छतेने वागवतात. म्हणजे तिरस्कार सामान्य मनुष्य याला इंग्लिशला येत नाही असं म्हणतो. मला म्हणायचं की महाराष्ट्रामध्ये जन्मलेली माणसं जी आहेत त्याने आग्रहाने म्हटलं पाहिजे मराठी आमची मातृभाषा आहे आणि ती बोलली पाहिजे. इथे जन्माला आले, इथे शिकले, त्यांनी मराठी आपली मातृभाषा मानली पाहिजे. त्या निर्णयाला काय म्हणायचं कारण नाही. मला नेहमीच म्हणलं असतं की आपल्या मातृभाषेवर मराठीवर प्रेम करा, ती समृद्ध करा, तिच्याविषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करा. ह्या गोष्टी आपल्या महत्त्वाच्या आहेत. खरंय. आणि तुम्ही ते निर्माण केलं अनेकांच्या मनात आणि तुम्ही इतकी वर्ष म्हणजे सेवा करताय मराठीची. ते शेख नावामुळे लोकांचे कधी गैरसमज झाले. मी चिडले नाही, काही रागवले नाही, समजून घेतलं त्यांना. तुम्ही आमच्यासाठी अक्षर माऊली आहात. माझी मातृभाषा मराठी आहे, तेव्हा मी अखेरपर्यंत मराठी भाषेवर प्रेम करणार. आता हे तुम्ही मला विचारलेले प्रश्न तर तुमचे काही प्रश्न आहेत का? खरं सांगायचं सगळ्या तर प्रश्नांची आम्ही उत्तरं. तुमच्याशी अशा भरपूर गप्पा मारत राहू शकतो. पण खूप म्हणजे मी अक्षरशः डोळ्यात पाणी आलं माझ्या की आपली आजी आपल्याला बसून किती प्रेमाने सांगेल तसं तुम्ही इतकं प्रेमाने आम्हाला सांगितलं आणि आमच्या बरोबर अनेक रसिक प्रेक्षकांपर्यंत हे पोहोचणार आहे. आणि खरं तर आपले हे भाग आता जे अमेरिकेत पण मुलं आहेत ना, मराठी मुलं, त्यांना आता तिथे मराठी शाळा सुरू केल्या आहेत, तर तिथे सुद्धा आपले हे भाग दाखवतात. म्हणजे नवीन पिढीपर्यंत मराठी पोहोचावी, मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी. आणि म्हणून आम्हाला आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने एवढा छान ठेवा मिळालाय आणि खरं तर छान आशीर्वाद आणि चांगली दिशाही मिळाली. आणि तुम्ही सांगितलेले विचार हे आम्हाला विचार करायला लावणारे आहेत. त्यामुळे मला नक्कीच वाटतं की आता याच्या पुढे आम्ही बोलतानाही अधिक काटेकोरपणे मराठी बोलू आणि लिखाणामध्ये निश्चित प्रयत्न करू की आपण अधिकाधिक सुंदर पद्धतीने कसे व्यक्त होऊ, शुद्ध व्याकरणदृष्ट्या अचूक लिहिण्याचा प्रयत्न करू, बिनचूक लिहिण्याचा प्रयत्न करू. आपण मराठी बोलणार मी ऑकवर्ड फील करतो. काय मराठी हे मराठी ऑकवर्ड फील करतो. असे तुम्ही जर मालिका पाहता तो मी म्हणते ते काय पटेल अशी पण वाक्य पुष्कळ आहे त्याच्यावर. हे टाळण्याचा प्रयत्न नक्की करू आम्ही. करायला पाहिजे, सगळ्यांनी करायला पाहिजे. ऑकवर्ड फील करतो कशाला बोलतो का साधं मराठी बोलता येईल ना, पण ते इंग्लिश सगळं घालायचे. मला विशेष इंग्लिश येतो आणि मी त्यामुळे मी तुमचं सांगायचं वरचढ आहे असे कृती त्याच्यामध्ये दिसत चुकीचे झालं. हे जे पुस्तक आहे ते डॉक्टर सार्वजनिक वैद्य ह्या जेव्हा राज्य मराठी विकास संस्थेच्या अध्यक्ष होत्या त्याने मला पत्र लिहून ह्याचे सगळे नियम आहेत 1962 साली मान्य झालेले, हे सर्वसामान्य माणसाला कळतील अशा भाषेत नाही. अवघड शब्द आहेत. उदाहरणार्थ परसवर्ण काय कळलं, परसवर्ण आहे तर परसवर्ण असं हे चुकीचं आहे. तर असे अनेक शब्द जे आहेत ते अजूनही मुलाकडे कळत नाही. कारण सामान्य रूप मला विचारलं मी वर्गामध्ये सामान्य रूप म्हणजे काय, मुलगा उभळला जिचं रूप सामान्य आहे गमतीदार उदाहरण. आता बाई जसं म्हणाल्या की त्यांना व्याकरण सल्लागार ही जी काही उपाधी अंतर्नादनी दिली, मला वाटतं आपल्याला प्रत्येकाला व्याकरण सल्लागाराची गरज आहे. खास करून जाहिराती लिहिणाऱ्यांना तर फारच जास्त गरज आहे, मराठी जाहिराती जे लिहितात. तर म्हणून बाईंची ही 2 अतिशय उपयुक्त पुस्तकं आहेत.
माझ्या हातात जे आहे ते आहे मराठी लेखन मार्गदर्शिका. आणि माझ्या हातात आहे मराठी शब्द लेखन कोश. शब्द लेखन कोश आहे, अर्थ नाही. शब्द लिहायचा कसा? शब्द लिहायचा कसा, त्याला प्रत्येकाला त्याचं रूप तेव्हा नाही. अनेक वचन काय आहे, अनेक वचन आणखी सावध रूप काय, असं असं त्याच्यामध्ये. बघा किती छान आहे. सुरुवातीलाच सुरुवातीला दिसेल. हां, यामध्ये मी दुसरी आवृत्ती. आवृत्तीची प्रस्तावना. हां, आता आपण 4 आवृत्त्या निघालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये मराठीमध्ये जे शब्द चुकीचे लिहिले वारंवार होणाऱ्या चुका, तर नेमका शब्द कसा लिहायचा आणि त्याची सामान्य रूप कशी होती का नाही. उदाहरणार्थ आकाश, याचं सामान्य रूप तुम्ही त्याला प्रत्यय लावू शकता, आकाशात, आकाशाला, पण त्या शब्दाचं अनेक वचन होत नाही. उदाहरणार्थ पाणी शब्द घ्या, फडक्यांचा कोश आहे, त्याने पाणी अनेक वचन, पाणी पाणी नळ. मराठीमध्ये पाणी शब्दाचं अनेक वचन काही होईल, अनेक गावचं पाणी. पाणी हे नाही, होतच नाही. हे सगळे बारकावे समजून घ्यायचे असतील तर हे ज्याचं सामान्य रूप होत नाही ते शब्दही त्याच्यामध्ये व्यवहार टाकलेले. म्हणजे मला असं वाटतं की आपण कितीही मराठीमध्ये बोलत असलो, ऐकत असलो, वाचत असलो, तरी असं कधीच नसतं की आपल्याला कुठलीही भाषा पूर्णपणे आली. आपण ती शिकत राहिली पाहिजे आणि आपण आपल्या विद्यार्थी दशेत कायम राहिलं पाहिजे. आणि त्यावेळेला आपल्याबरोबर या पुस्तकांचा जर ठेवा असेल तर आपण नक्की ती सुधारू शकतो. आणि अगदी प्रत्येक पावलावर आपण एक पाऊल पुढे गेल्याचं, काहीतरी नवीन शिकल्याचा आपल्याला आनंद मिळू शकतो. आणि फार सोप्या साध्या पद्धतीने. म्हणजे मी आणि समीराही नेहमी तुम्हाला सांगत असतो की आम्हालाही खूप कळतं अशातला भाग नाहीये. या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हीही नवीन शिकत असतो, आम्हीही चुकत असतो, पण चुकत शिकत जाण्यातच मजा असते. आणि शेवटी जे आपण शिकतो तेच आपण आपल्या बरोबर घेऊन जातो. आज म्हणजे आम्हाला खरंच अंगावर शहारे येणं किंवा भरून येणं हे काय असतं ह्याचा प्रत्यक्ष अनुभव येतोय. कारण इतकी छान ही पुस्तकं, अर्थात हे पुस्तक तुम्हाला पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्येही नक्कीच मिळेल. हे हर्मिस प्रकाशनचं पुस्तक आहे. आणि हे जे पुस्तक आहे ते राज्य शासनाने तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आम्ही संपर्क आपल्या खाली वर्णनामध्ये देतो, तर तुम्ही नक्की फोन करा. हे पुस्तक तुम्ही मागवू शकता. मला असं वाटतं की जशी प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये गीता असते तशी ही पुस्तकं असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जर मराठी आपल्याला वाढवायची असेल, टिकवायची असेल तर ती जाणून घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आज इथे आल्यानंतर मी म्हटलं तसं आम्हाला खूप भरून आलंय. आणि म्हणजे बाईंचं वय खरं तर वेगळा, त्याचा उच्चार करायला नको. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 100चा टप्पा पार केल्यानंतर सगळ्या इतर ज्या काही मर्यादा असू शकतात त्यांना या भेटीचा आमच्या थोडासा त्रासही झालेला असणार आहे. पण मराठीवरच्या प्रेमापोटी तुम्हा सगळ्यांशी आमच्याशी संवाद साधण्याचं त्यांनी मान्य केलं, यासाठी म्हणजे आम्ही आभार मानूच शकत नाही. आम्ही तुमच्या ऋणातच आहोत. आणि अर्थात त्यांच्याबरोबर त्यांच्या कन्या आणि त्यांचे मानसपुत्र यांचा सुद्धा खरंच म्हणजे मोलाचा वाटा आहे. कारण त्यांच्या शब्दाबाहेर या नाही आहेत आत्ता. त्यांनी त्या दोघांनी आमचा शब्द मानला. आणि आपल्या सगळ्या मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी हा अनमोल ठेवा आपण कायम स्मरणात ठेवू असा हा ठेवा आहे. आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने आपण इथे आलो, मराठीविषयी बऱ्याच गोष्टी शिकलो. आणि खरं तर आता काही पुढे न बोलता याच्यामध्ये रमावं असं आम्हाला वाटतंय. आणि हा भाग बघितल्यानंतर तुम्हालाही असंच वाटेल अशी मी आशा करते. पण पुन्हा एकदा जसं बाईंनी सांगितलं तसंच आपण मराठीवर प्रेम करायला हवं. आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे, तिचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणखीन एका पुस्तकाविषयी मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतोय, कारण अतिशय सुंदर पुस्तक आहे. यास्मिन शेख यांचा हा गौरव ग्रंथ आहे आणि त्याचं नावच इतकं सुंदर आहे, मूर्तिमंत मराठी प्रेम.
मला वाटतं त्यांचं वर्णन आणखीन वेगळ्या काय शब्दात करता येणार. आणि याचं संपादन केलं आहे भानू काळे आणि त्यांचे मानसपुत्र दिलीप फलटणकर सर यांनी. तर दिलीप फलटणकर सरांचा खाली आम्ही संपर्क क्रमांक देतो आहोत. त्यांना फोन करून ही 3ही पुस्तकं जर तुम्हाला मागवायची असतील तर कशा प्रकारे तुम्हाला मागवता येतील याबद्दलचं सगळं मार्गदर्शन सर तुम्हाला करतील. आणि ही सगळी मंडळी ताईंच्या मार्गदर्शनाखाली मराठीसाठी जे काम करतायत ते खूप वाखाणण्यासारखं आहे. मला वाटतं ज्यांना ज्यांना मनातून आतून वाटत असेल की त्यांच्याशी जोडलं जावं त्यांनी सुद्धा जरूर संपर्क करावा असं आवर्जून सांगावं असं वाटतं. बाई, आम्ही एक छोटासा उपक्रम करतो आहोत सध्या. आपण सगळ्या मंडळींना आवाहन करतो जेव्हा युट्यूब चॅनलसाठी वाहिनीसाठी, तेव्हा अनेकदा लोक म्हणतात लाईक शेअर सबस्क्राईब. आम्ही असं म्हणतो की पसंती द्या, प्रसार करा आणि आमच्या वाहिनीचे सभासद व्हा. त्यामुळे असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी आणि मराठीचा गौरव मनात आणि आपल्या सगळ्या जनात मिरवण्यासाठी नक्कीच मराठी, इन्क्रेडिबल मराठी आणि इटर्नल मराठी बघत राहा. आणि अर्थात आता समीराने सांगितलंय तसं पसंती द्या, प्रसार करा आणि सभासद व्हा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. मी आत्ता एका संस्कृत काव्याचा अभ्यास केला, विश्वगुणादर्श चंपू म्हणून काव्य. तर त्याचं माझं हे पहिलं पुस्तक आहे. तर तुम्हाला आज भेट म्हणून द्यायला मला खूप आवडेल. मी खरं तर अभिनेत्री आहे, लेखिका वगैरे नाही, पण तरीही मी वृत्तपत्रामध्ये एक सदर लिहित होते. तर माझ्या ललित लेखांचं हे माझं पुस्तक मधुर. शाल आणली आहे, ओके. घालू तुम्हाला? हो का? तर ती थोडीशी बर्फी देते, छोटीशी घास घेते.